morning students, myself Pooja Sawan. I am going to teach you the subject that is named is OOP. OOP stands for Object Oriented Programming. And this object oriented programming is a concept which are learned by using the C++ language. So in last semester you already teach or you already learn the C language. Everyone know the C language? सी लँग्वेज ओके. सो जी तुम्ही सी लँग्वेज शिकलेली आहात त्याचं एक्सटेन्शन म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशनल फॅसिलिटीज किंवा फंक्शन्स हे ॲड केलेले आहेत. सो त्याचं एक्सटेन्शन जे आहे ते सी प्लस प्लस बाय युझिंग द ओपी कन्सेप्ट ही लँग्वेज आपण शिकणार आहोत. इन दिस the code for this OOP subject is 22316. Wait a minute. Okay, so in this subject there are 5 chapters as per theory and practical. थोडंसं आपण आज सिलेबस डिस्कस करू आणि त्यानंतर आपली सिलेबस ॲक्च्युअल सिलेबस आपण चालू करणार आहोत. ओके, सो सिलेबस मध्ये बघा in theories and practical. So in theory there are 5 chapters included in the OOP chapter. The first chapter is principles of object oriented programming. Next chapter आहे classes and objects. Third chapter आहे extending classes using inheritance. Fourth chapter is polymorphism and pointer. And fifth is file handling. So first chapter आहे that is principles of OOP. तुम्ही जी सी लँग्वेज शिकलेल्या आहात त्याच्यामध्ये काही गोष्टी किंवा ॲज अ टोकन्स आपण त्याला म्हणतो त्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत. बेसिक टाइप्स, डेटा टाइप्स किंवा व्हेरिएबल्सला नावं कशी द्यायची, ज्या काही बेसिक पॉइंट्स एखाद्या लँग्वेज शिकण्यासाठी लागतात त्याच गोष्टी किंवा लूपिंग स्ट्रक्चर्स वगैरे जे आहेत त्या आपल्याला फर्स्ट चॅप्टरमध्ये बघायला मिळतील. म्हणजेच काय की प्लस ओप्स कन्सेप्ट. ओप्स कन्सेप्ट म्हणजे आता मला इथं थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही कोणतीही लँग्वेज शिका. आता कसं आहे सी ही प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज होती पण ओपी ही म्हणजे सी प्लस प्लस ही काही प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज नाही आहे. ती ओपी बेस्ड म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड बेस्ड लँग्वेज आहे. आणि त्याला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड बेस्ड असं का म्हणतो त्याच्या पाठीमागे एक कारण आहे. ते कारण म्हणजे ज्याच्यामध्ये जे काही तुम्ही डिफाईन किंवा जे काही तुम्ही प्रोग्राम कराल ते सगळं काही असणार आहे ते ऑब्जेक्ट अँड क्लासेस मध्ये. हे म्हणजे हे ऑब्जेक्ट मध्ये सगळं त्याचं डेफिनेशन असणार आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये ते क्लासेस कसे एक्सटेंड करायचे किंवा त्याची वेगवेगळी ॲबिलिटी टू टेक मोर फॉर्म्स ते कसं क्रिएट करायचं. परत पॉइंटर म्हणजे हाऊ टू प्लेइंग विथ द ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल्स ते तुम्हाला पॉइंटर्स थ्रू बघायला मिळेल. प्लस फाईल हँडलिंग म्हणजे डेटा स्टोरेज करून ते रीड राईट कशा प्रकारे करता येतं फ्रॉम द फाईल थ्रू द प्रोग्राम्स हे तुम्हाला इथं 5th चॅप्टरमध्ये बघायला मिळेल. सो असे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमधून ही वेगवेगळ्या गोष्टी किंवा काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आणि मेन ओओपी मध्ये लँग्वेज शिकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी की ही लँग्वेज ह्याच्या कन्सेप्ट ज्या आता तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर तुम्हाला कोणतीही लँग्वेज शिकायला इझी जाणार आहे. त्या ज्या ओप्सच्या कन्सेप्ट आहेत हा ओओपी वर्ड म्हणजेच तुमचं काय आहे पूर्ण प्रोग्रामिंग असणार आहे. ओओपी मीन्स प्रोग्रामिंग ही एक गोष्ट लक्षात ठेवा काय. त्यामुळे मी जे काही ह्या कन्सेप्ट तुम्हाला शिकवते त्या तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे तरच तुम्हाला पुढच्या म्हणजे तुमच्या नेक्स्ट सेमिस्टरमध्ये वगैरे जावा किंवा पायथॉन PHP अशा लँग्वेजेस आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित समजतील.
ओके, जर तुम्हाला सी लँग्वेज समजलेली असेल आणि त्याच्यावर तुम्ही प्रोग्रामिंग जर केला असेल तर ही लँग्वेज समजणं तुमच्यासाठी खूप इझी आहे. ओके, सो फर्स्ट चॅप्टर आहे तो 14 मार्क्स साठी आहे. नेक्स्ट आहे सेकंड दॅट इज 18 मार्क्स. थर्ड चॅप्टर आहे तो 16 मार्क्स साठी आहे. आणि फोर्थ युनिट for 14 marks, and last unit which is based on file handling is asked for only 8 marks. So most important तुमचे 4 chapters आहेत आणि त्याच्यामध्ये क्लासेस आणि ऑब्जेक्ट हा मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ओके, हा झाला थिअरीचा पार्ट. तुम्हाला ह्याच्यावर थिअरी पेपर द्यावा लागणार आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रॅक्टिकल सेशन सुद्धा कंप्लीट करावा लागतो. वेट अ मिनिट. ओके, सो प्रॅक्टिकल सेशन मध्ये बघा की हे जे चॅप्टर्स आहेत ह्याच्यावर बेस्ड तुम्हाला काय आहे की वेगवेगळे प्रोग्राम्स बघायला मिळतील. ते आपण प्रॅक्टिकल मध्ये कव्हर करणार आहोत. थिअरी मध्ये तुम्हाला 5 चॅप्टर्स आपण कव्हर करतो इथं. त्याचं मी मार्किंग सिस्टीम तुम्हाला सांगितलं आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानुसार प्रॅक्टिकल मध्ये बघा की जे तुम्ही प्रिन्सिपल्स ऑफ ओओबी मध्ये काय आहे की डेटा टाइप्स, लूपिंग्स जे आणि लूप्स कन्सेप्ट ह्याच्यावर तुम्हाला प्रोग्राम्स बघायला मिळतील. म्हणजे प्रोग्राम्स विच आर बेस्ड ऑन लूप्स, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स, ह्याच्यावर प्रोग्राम्स बघायला मिळतील. नेक्स्ट आहे क्लासेस आणि ऑब्जेक्ट. जर तुम्ही सेकंड चॅप्टर जिथं आपण कव्हर करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला क्लास आणि ऑब्जेक्ट वरचे प्रोग्राम्स बघायला मिळतील. म्हणजे हाऊ टू क्रिएट क्लास क्रिएट केल्यानंतर त्याचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएबल्स कसे डिफाइन करायचे आणि ते व्हेरिएबल्स डिफाइन केल्यानंतर ते ऍक्सेस कसे करायचे इन अ मेन फंक्शन, ते इथं तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट आणि तुमचे जे प्रॅक्टिकल्स ते बेस्ड असणार आहे ते इनहेरिटन्स वर असणार आहे. म्हणजे इथं सांगायचं एक गोष्ट की तुम्हाला जर एक चॅप्टर समजला तर त्याच्यावरचे हार्डली 4 to 5 प्रोग्राम्स आहेत ते तुम्हाला इथं व्यवस्थित समजतील. म्हणजे ह्या प्रत्येक चॅप्टरवर तुम्हाला जवळजवळ 4 ते 5 प्रोग्राम्स असणार आहेत. आता इथं इनहेरिटन्सवर 4 ते 5 प्रोग्राम्स आहेत. पॉलिमॉर्फिझम सुद्धा आणि पॉइंटरवर देखील तुम्हाला इथं प्रोग्राम्स बघायला मिळतील आणि फाईल हँडलिंगवर 1 ते 2 प्रोग्राम्स बघायला मिळतील. सो असे तुम्हाला किती प्रॅक्टिकल्स करायचे आहेत? 19 प्रॅक्टिकल्स. ओके, सो किती प्रॅक्टिकल्स म्हणजे मी 19 प्रॅक्टिकल्स. आपण काय काय ओबी मध्ये शिकतोय बघा की हे 5 चॅप्टर्स प्लस these 19 प्रॅक्टिकल्स वी आर नाउ स्टडीइंग इन दिस होल सेमेस्टर. ओके, so let's discuss after discussing this syllabus we are now I am going to teach you the first chapter that is asked for 14 marks. Okay, आणि हा सिलेबस किंवा हे प्रॅक्टिकल्स आणि हे थिअरी पार्ट कव्हर झाल्यानंतर तुम्हाला लास्टला एक ऍक्टिव्हिटी असते ती म्हणजे तुम्हाला कितीपर्यंत म्हणजे तुम्हाला कुठेपर्यंत हा सब्जेक्ट समजला आहे हे समजण्यासाठी मायक्रो प्रोजेक्ट डिफाइन केलेला आहे which is asked for 10 marks. ओके, सो हे मार्क्स पण तुमच्या मार्किंग सिस्टम मध्ये कव्हर केले जातात. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे तुम्हाला टेस्ट 1 टेस्ट 2 तर द्यावीच लागते, त्याच्यावर मार्क्स बेस्ड आहे तुमचे. नेक्स्ट तुमचा मायक्रो प्रोजेक्ट आणि थर्ड वन इज तुमचं मॅन्युअल. मॅन्युअल म्हणजे काय? मॅन्युअल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या इथं प्रोग्राम जे मी 19 प्रोग्राम्स बोलले होते ते इथं तुम्हाला कव्हर करावे लागतील. टेस्ट 1 टेस्ट 2 हे 5 चॅप्टर्स वर बेस्ड आहे. मायक्रो प्रोजेक्ट एक करावा लागतो तुम्हाला, 4 to 5 मध्ये तुम्ही करू शकता. ओके, आणि लास्ट मध्ये मॅन्युअल. सो हा पूर्ण तुमचा सिलेबस होता. इथपर्यंत सगळ्यांना समजलेला असेल की तुम्हाला ऍक्च्युअली काय काय शिकावं लागणार आहे. सो let's discuss the first
Principles of OOP. So OOP stand for what? OOP is a object oriented programming. So OOP is object oriented programming. म्हणजे त्याच्यामध्ये एक पॉइंट लक्षात ठेवायचा की जे काही तुम्ही प्रोग्राम कराल ते सगळं काय असणार आहे? ऑब्जेक्ट बेस्ड असणार आहे. पहिली गोष्ट सगळं काही ऑब्जेक्ट बेस्ड असणार आहे. ओके, जे तुम्ही सी लँग्वेज शिकला, सी लँग्वेज, मी तर कायम तुम्हाला सी लँग्वेज हे माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल की सी लँग्वेज मध्ये असं आहे, सी लँग्वेज मध्ये तसं आहे. हे का आहे? कारण त्याचं नेक्स्ट व्हर्जन किंवा नेक्स्ट एक्सटेन्शन आपण काय म्हणतो तर OOP युजिंग C++. सो आपल्याला कोणती लँग्वेज, तुम्ही सी लँग्वेज शिकला, आता तुम्हाला कोणती लँग्वेज शिकवायची आहे? C++. पण सी लँग्वेज शिकताना तुम्ही कोणते ऑब्जेक्ट क्रिएट केला का, क्लास क्रिएट केला का? नाही. जे काही तुम्ही शिकला किंवा जे काही तुम्ही प्रोग्रामिंग केला असेल तुम्ही लाईक इन फंक्शन्स किंवा प्रोसिजर्स मध्ये केला असणार आहे. आणि आपण त्याला फंक्शन्स किंवा प्रोसिजर मध्ये किंवा एखादा टास्क तुम्हाला काय सांगितलं असेल किंवा एखादं व्हेरिएबल्स घ्या आणि ते कॉल करा, तर ते तुम्ही कशामध्ये मेन फंक्शन मध्ये केला असणार आहे, तर ते फंक्शन आणि प्रोसिजर्स मध्ये असणार आहे. सो म्हणून ह्याला काय म्हणतात? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सो POP हे ऐकलं असेल सगळ्यांनी, which is based on टॉप टू डाऊन अप्रोच. सगळ्यांना माहित असेल की POP हा टॉप डाऊन अप्रोच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फ्रॉम बॉटम टू अप जाऊ शकत नाही. फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट एकदा चालू केलं प्रोग्रामिंग तुम्ही डायरेक्टली एंडला येतात, त्याच्यामध्ये क्रॉस काही करू शकत नाही. दॅट इज POP. सो सी लँग्वेज इज अ प्रोसिजर ओरिएंटेड बेस्ड लँग्वेज. सो नेक्स्ट आहे कोणती? OOP, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर आतापर्यंत भरपूर अशा लँग्वेजेस डेव्हलप केलेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत तर OOP बेस्ड आहेत. सो ती OOP म्हणजे काय? बाय युजिंग C++. ते थोडक्यात आपण बघू. द हिस्ट्री बिहाइंड द C++, the language developed by the Bijan Stroustrup. So कोणतं सायंटिस्टचं नाव घेते? Bijan Stroustrup at 1980s. Okay, at Bell and T Laboratory. Okay, so Bijan Stroustrup जो सायंटिस्ट आहे त्याने ती लँग्वेज C++ डेव्हलप केली आहे, which is an extension of C language. ओके, आणि याच्यामध्ये बॉटम अप अप्रोच आहे. बॉटम अप अप्रोच म्हटलेला म्हणजे OOP काय आहे? बॉटम अप अप्रोच आहे. म्हणजे तुम्ही एखादं मेन फंक्शन ऍट द स्टार्टिंगला लिहिला आणि जरी नंतर तुम्ही क्लास आणि ऑब्जेक्ट डिफाइन केला तरी काही फरक पडत नाही. म्हणजे त्याच्यासाठी मॅनर कोणताही डिफाइन केलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही कोणतं प्रोग्रामिंग मेन फंक्शन खाली घेऊ शकता, वरती घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. दॅट इज अ बॉटम अप अप्रोच. ओके, सो C++ ही एक्सटेन्शन ऑफ C लँग्वेज आहे. म्हणजे बघा तुम्ही व्हेरियस फंक्शन्स बघितले असतील, डेटा टाइप्स बघितले असतील, थोडीशी फॅमिलियर सी सोबत आहे. त्यामुळे सी लँग्वेज मी रिपीटेडली बोलत आहे की याच्यामध्ये तुम्हाला कॉमनली काय बघायला मिळेल, लाईक डेटा टाइप्स, स्ट्रक्चर किंवा व्हेरिएबल्स वगैरे तुम्ही कसे डिफाइन करत होता. मेन फंक्शन कॉलिंग करण्यासाठी. सो अशा काही गोष्टी कॉमन आहेत विथ विथ ॲडिशनल फॅसिलिटी किंवा ॲडिशनल फंक्शन्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत, ती म्हणजे C++ लँग्वेजमध्ये. ओके, सो जे काही डेटा टाइप्स तुम्ही C लँग्वेजमध्ये पण बघितलेले आहात तेच तुम्हाला इथे बघायला मिळतील, लाईक इंटिजर, फ्लोट, डेसिमल, लॉंग, कॅरेक्टर, स्ट्रिंग, अशा प्रकारचे तुम्हाला इथे डेटा टाइप्स वगैरे बघायला मिळतील. सो ही थोडीशी हिस्ट्री होती अबाउट द C++ लँग्वेज. ओके, सो इथे मी सांगितलं आहे की बॉटम अप अँड POP आणि OOP मधला म्हणजे काय नेमकं आहे ते सांगितलेलं आहे की POP कोणती बेस्ड
बेस्ड आहे, ओओपी म्हणजे काय, सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो व्हॉट इज द नीड बिहाइंड दिस ओओपी लँग्वेज. ओओपी लँग्वेजची गरज का पडली असेल म्हणजे बघा, आता तुम्ही म्हणत असाल की सी प्लस प्लस मध्ये पण आम्ही कोडिंग करत होतो, सी लँग्वेज मध्ये पण आम्ही कोडिंग केलेलं आहे, पण ते कोडिंग आहे ते कुठेतरी मर्यादा आहे त्या कोडिंगला. सी लँग्वेज मधलं कोडिंग आहे ते का कोडिंगला मर्यादा आहे, कारण त्याचे जे कोड्स आहेत ते तुम्ही एक 100 टाइम्स ऑफ कोड म्हणजे लिमिटेड कोड तुम्ही राईट अप करू शकता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त एक्सटेन्शन करू शकत नाही. प्लस त्याची कॉम्प्लेक्सिटी, कारण सगळं काही ते तुम्ही फंक्शन्स प्रोसिजर्स बेस्ड तुमचं राहणार आहे. तुम्ही जर तो प्रोग्राम जरी प्रोजेक्ट करायचा म्हटला तर डिवाइड इन प्रोसिजर फॉर्मॅट मध्ये केला जातो, त्यामुळे थोडंसं ते कॉम्प्लेक्स होऊ शकतं. सो पॉइंट्स बघा, हे पॉइंट्स जे आहेत ते म्हणजे जे लिमिटेशन्स आहेत आणि ते सी प्लस प्लस न कव्हर अप केलेले आहेत. सो कोणते सांगितले मी, कॉम्प्लेक्स आहे, कारण एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं झालं तर बघा, एखादी रिअल टाइम प्रॉब्लेमच घेता तुम्ही. आता तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करता, ऍप्स वगैरे बघताय नवीन नवीन, ते ऍप्स तुम्ही डेव्हलप म्हणजे तुम्हाला कोणतरी करायला सांगितलेलं आहे, कोणतरी एंड युजर किंवा कस्टमर तुमच्याकडे आलेला आहे आणि तुम्हाला तो डेव्हलप करायला सांगतो की मला ऍप डेव्हलप करून द्या म्हणून. म्हणजे ते काहीतरी त्याचा रिअल वर्ल्ड प्रॉब्लेमच असणार, म्हणजे तो कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम आपण इथे हँडल करतोय, पण ते सी लँग्वेज मध्ये आपण हँडल करू शकत नाही ड्यू टू देअर कॉम्प्लेक्सिटी. ओके, सो ते कॉम्प्लेक्स आहे, प्लस अनरिस्ट्रिक्टेड टू द ग्लोबल डेटा. तुमचा कोणता डेटा प्रायव्हेट ठेवायचा आणि पब्लिक ठेवायचा, तर तुम्ही सगळा डेटा ॲज ग्लोबली डिक्लेअर केला गेला आणि कोणीही त्याला कसंही ऍक्सेस करायला झालं तर ते चालू शकेल का, त्याची सिक्युरिटी वगैरे मेंटेन राहू शकते का, नाही राहू शकत. सो ते प्रॉब्लेम्स काय कुठेतरी मेंटेन केले पाहिजे, ते सिक्युरिटी कुठेतरी मेंटेन केली पाहिजे. सो हे ग्लोबल डेटाशी म्हणजे रिस्ट्रिक्ट तुम्ही करू शकत नाही, सगळेजण ऍक्सेसच्या मध्ये ते अवॉइड करता आपल्याला येत नाही. सो हा एक प्रॉब्लेम आहे. अँड अनरिलेटेड फंक्शन्स, हे 3 पॉइंट्स आहेत जे लिमिटेशन्स ऑफ सी लँग्वेज आहेत, जेणेकरून तुमचं सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्स होतं, लिमिटेड कोड तुम्हाला लिहावा लागतो, त्याच्या व्यतिरिक्त बियॉन्ड दिस 100 लाईन्स ऑफ कोड तुम्ही कोड लिहू शकत नाही, प्लस त्याची कॉम्प्लेक्सिटी वाढल्यामुळे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेमला तुम्ही फेस करू शकत नाही. सो असे प्रॉब्लेम्स तुम्हाला तर फेस करावे लागणार आहेत. सो ते प्रॉब्लेम्स काय आहेत ते फेस करावे लागू नयेत, किंवा तुमचं कोडिंग, आता तर माहिती आहे की कोडिंगला किती डिमांड आहे म्हणून, किंवा ते फार वास्ट मध्ये, पण सगळ्यांना ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या क्विक मध्ये हव्यात आणि ते पॉसिबल कशामुळे झालेलं आहे, थ्रू दिस ऍप्स किंवा वेबसाईट्समुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. म्हणजे आयटी इंडस्ट्रीचं किती महत्त्व आहे किंवा त्याचं त्याचं जास्त इम्पॉर्टन्स आपल्या डे टू डे लाईफमध्ये आहे, की एखाद्या ऍपचं म्हणा किंवा वेबसाईटचं म्हणा, अगदी तुमचं मनी ट्रान्सफर करायचं झालं किंवा तुमचं एखादी इलेक्ट्रिसिटीचं बिल म्हणा किंवा ऑनलाईन पेमेंट म्हणा, ऑनलाईन शॉपिंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे पॉसिबल झालेल्या आहेत, तर तुमचे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम त्या सॉफ्टवेअर डेव्हलपरनं समजून ते चांगल्या प्रकारे ऍप थ्रू किंवा वेबसाईट थ्रू डेव्हलप केलेले आहे. सो ही गरज का लागली, तर हे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम हे सी लँग्वेज मध्ये फेस करता येत नव्हती. सो ती डेव्हलप लँग्वेज कशामध्ये केलेली आहे, ओओपी मध्ये, म्हणजे ओओपी ही कन्सेप्ट यूज करून सी प्लस प्लस लँग्वेज बनवलेली आहे. आणि ज्या नेक्स्ट पुढच्या ज्या लँग्वेज आहेत त्या पण त्या आहेत ओओपी बेस्डच तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून काय सांगते, मगाशी पण मी सांगितलं सिलेबस सांगताना की ओओपी खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला एक चांगला प्रोग्रामर जर बनायचं असेल तर तुम्हाला ओओपी मधल्या इच अँड एव्हरी कन्सेप्ट तुम्हाला इथं माहिती असायलाच पाहिजे. म्हणजे UPSच्या ज्या काही 7 कन्सेप्ट आहेत त्या जरी तुम्हाला झोपेतून जरी उठवलं तरी तुम्हाला त्या माहिती पाहिजे. सो त्या कन्सेप्ट काय आपण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. पण इथं गरज का लागली, तर हे प्रॉब्लेम्स अवॉइड करण्यासाठी, टू फेस द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम तुम्हाला समजलं का, काय म्हणायचं मला, म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो सॉफ्टवेअर थ्रू मला काय करायचा आहे, ओव्हरकम करायचा आहे. सो तो सॉफ्टवेअर
यूज कराव्या लागतील. टू फेस द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम, टू क्रिएट सॉफ्टवेअर which is extensible and flexible. म्हणजे असे सॉफ्टवेअर डेव्हलप करायचे किंवा असे ऍप्स डेव्हलप करायचे जे कुठूनही ऍक्सेस करता येईल, म्हणजे फ्लेक्झिबल असले पाहिजे. तुम्हाला तर माहित आहे की तुम्ही जीमेलचं अकाउंट यूज करताय, तुम्हाला नेट झालं की तुम्ही ते कुठूनही ऍक्सेस करू शकता. पण असं आहे का तुम्ही ज्या पीसीवर ते क्रिएट केलेला किंवा ज्या मोबाईलवर क्रिएट केलेला तिथूनच मला ऍक्सेस करता येतं असं आहे का? दॅट इज अ क्लाउड कॉम्प्युटिंग ती प्रोसेस आहे. ती पण प्रोसेस तुम्हाला नंतर शिकायला आहे. पण इथं मला एक्झाम्पल का द्यावं असं वाटलं तर फ्रॉम एनीवेअर म्हणजे जी फ्लेक्सिबिलिटी आहे त्या जीमेलच्या अकाउंटची, तुम्ही फ्रॉम एनीवेअर रिमोट लोकेशन मधून तुम्ही काय करू शकता, ते जीमेलचा अकाउंटचा डेटा तुम्ही यूज करू शकता. फक्त तुम्हाला आयडी पासून माहित असला पाहिजे. ओके, सो दॅट इज एक्सटेन्सिबल अँड फ्लेक्सिबल. टू सेव्ह money as well as cost, and fourth one is of reusability. Most important concept किंवा एक ऍडव्हान्टेज म्हणू शकता तुम्ही, ओपीचा ऍडव्हान्टेज म्हणू शकता की रियुजेबिलिटी. म्हणजे एखादा फंक्शन एखादा कोड जर तुम्ही एकदा लिहिला तर तो तुम्ही परत रिपीटेडली काय करू शकता, यूज करू शकता. मग ते यूज कसं करता येतं किंवा ते रिपीटेडली मला कॉल कसं करता येतं, हे विथ द हेल्प ऑफ प्रोग्राम. आपण जसं जसं पुढे शिकत जाऊ किंवा जसं प्रोग्राम्स येतील त्यावेळेला तुम्हाला समजेल की रियुजेबिलिटी म्हणजे काय आहे. आणि ते मोस्टली रियुजेबिलिटी कन्सेप्ट तुम्हाला इनहेरिटन्स थर्ड युनिट त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो रियुजेबिलिटी, एखादा कोड तुम्हाला रियूज करावा म्हणजे एकदा लिहिलेला कोड तुम्हाला परत परत यूज करावा लागला तुमचा ॲपला टाइम पण सेव्ह होतो आणि कॉस्ट, जर कोड मिनिमाइज होत असेल तर तुमची कॉस्ट ही ॲज वेल ॲज सेव्ह होते. सो अशा प्रकारे तुमचं मनी कॉस्ट म्हटलं मी, टाइम, ॲक्च्युअली मला टाइम म्हणायचं होतं. तुमचं इथं टाइम सेव्ह होतो. म्हणजे एखादं फंक्शन जे खूपच इम्पॉर्टंट काम करणार आहे, सपोज मी वाईट डिस्प्ले नावाचं फंक्शन घेतलंय आणि ते डिस्प्ले फंक्शन जे आहे ते सगळा डेटा, पूर्ण डेटा तुमचा डिस्प्ले करते. आणि हे फंक्शन मी एकदा डिफाइन केलं तर रिपीटेडली जर मी कॉल करत गेलो इन अ मेन फंक्शन मध्ये तर किती तुमचा इथं वेळ वाचते बघा. हे लाईन्स ऑफ कोड, हा कितीतरी लाईनचा कोड असणार आहे, तर तुम्हाला परत परत लिहावं लागणार आहे का? तुम्ही म्हणा हा एवढा काय ह्यात कॉपी पेस्ट पण करू, पण असं नाही. हे प्रोजेक्ट जे आहेत म्हणजे बिग प्रोजेक्ट म्हणजे लेवलवर जे प्रॉब्लेम तुम्ही हँडल करता ते प्रोजेक्ट खूप मोठे मोठे असतात, त्याच्यामध्ये खूप लाईन्सचा कोड लिहिला जातो. त्यामध्ये हे खूप युजफुल कन्सेप्ट आहे. पण हा कन्सेप्ट किंवा हे बेनिफिट्स तुम्हाला कधी मिळणार आहे, ज्यावेळेला तुम्ही उप्स ओरिएंटेड म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड एखादी लँग्वेज बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम्स नाही, हे ॲडव्हान्टेजेस बघायला मिळतील. सो यू नीड ऑफ ओओपी. सो इथं तुम्हाला शिकायला असेल की सी लँग्वेजचे लिमिटेशन्स काय आहेत. ते होते लिमिटेशन्स, दॅट इज कॉम्प्लेक्स आहे, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेमला फेस करणं कॉम्प्लेक्स आहे. टू अनरिलेटेड टू ग्लोबल डेटा, अनरिस्ट्रिक्टेड टू ग्लोबल डेटा, अनरिलेटेड फंक्शन्स, कशाशी कोणतेही फंक्शन कशाशी रिलेट नाही, त्याचा प्रॉब्लेम्स इथं तुम्हाला येऊ शकतो. पण हेच प्रॉब्लेम्स इथं ओव्हरकम केलेले आहेत बाय ओओपी using a C++ language. Face the real problem to create software to save money and as well as time and reusability. Okay. In this first chapter, the most important point is the OOPS concepts म्हणा, OOPS paradigms म्हणा किंवा प्रिन्सिपल्स ऑफ ओओपी म्हणू शकता तुम्ही, ते आपण बघणार आहोत. त्याच्या आधी एक पॉइंट सांगते की विच आर द ओओपी बेस्ड लँग्वेजेस. सो हा पॉइंट तुम्हाला 2 मार्क्स मध्ये पण विचारला जाऊ शकतो. विच आर OOP
ओपी बेस्ड लँग्वेज म्हणजे तुम्ही म्हणाल की ओपी ही लँग्वेज आहे का, तर ओपी लँग्वेज नाही. ओपी ही एक बेसिक कन्सेप्ट म्हणा किंवा तो फॉर्मॅट आहे की तुम्हाला तो कोणत्या कोणत्या लँग्वेज मध्ये यूज केला जातो. पण ओपी ही लँग्वेज नाही. सी सीपीपी ह्या लँग्वेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये ही ओप्स कन्सेप्ट यूज केला जातो. सो कोणत्या कोणत्या लँग्वेज मध्ये यूज केलेला आहे ते बघा. सी लँग्वेज ही ओप्स बेस्ड नाही आहे. ओके, सी प्लस प्लस. ओके, जे आपण लँग्वेज ह्या सेमिस्टर मध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट आहे जावा. तुम्हाला ऐकून ह्या लँग्वेज माहिती असते. सी शार्प, पायथॉन, अशा वेरियस लँग्वेजेस आहेत. भरपूर लँग्वेजेस आहेत त्या ओप्स बेस्ड आहेत. ओके, सो जर तुम्हाला विचारलं तुम्हाला असा क्वेश्चन की which are the OOPS based language, so you have to return these 4 languages, minimum these 4 languages, and you will get the 2 marks. Okay, जसं मी शिकवत आहे तसं तुम्ही थोडं थोडं नोट डाऊन देखील करा जेणेकरून तुमचे पॉइंट्स पण तिथं कव्हर होतील, तुमच्या नोट्स पण निघतील. ओके, बऱ्यापैकी मी इथं फर्स्ट चॅप्टर सिलेबस घेत आहे. नेक्स्ट पॉइंट इज OOPS concepts, paradigms of OP किंवा principles. मोस्ट इम्पॉर्टंट किंवा खूप चांगला पॉइंट आहे हा, किंवा खूप चांगलं म्हणजे तुम्हाला जर हा कन्सेप्ट समजल्या तर ही लँग्वेज करणं खूप इझी जाणार आहे. आणि ही लँग्वेज जर तुम्हाला समजली तर बाकीच्या लँग्वेजेस पण इझी जाणार आहेत. सो ते कोणत्या कोणत्या कन्सेप्ट्स आहेत बघू. सो देयर आर 7 कन्सेप्ट्स. फर्स्ट इज classes and object. Second is abstraction. Next is the encapsulation. Fourth one is inheritance. Fifth one is polymorphism. Sixth one is dynamic binding. And seventh is message passing. So these 7 concepts are most important. आणि ह्या कन्सेप्ट वर बेस्ड तुमचे काय आहेत नेक्स्ट 2 to 3 चॅप्टर्स आहेत. जर बघायला गेलं तर क्लास आणि ऑब्जेक्ट हा तुमचा सेकंड चॅप्टर आहे. प्लस इनहेरिटन्स हा तुमचा थर्ड चॅप्टर आहे आणि पॉलिमॉर्फिझम हा तुमचा 5th चॅप्टर आहे. म्हणजे ह्या कन्सेप्टवर बेस्ड तुमचे चॅप्टर्स आहेत. सो ह्या कन्सेप्ट त्यांच्या डेफिनेशन व्यवस्थित तोंडपाठ असल्या पाहिजे सगळ्यांना. ओके, सो क्लासेस अँड ऑब्जेक्ट ह्या 1 by 1 आजच्या इथं आपण ह्या थोड्याशा शॉर्ट्स मध्ये बघू, कारण जेणेकरून चॅप्टर चालू होतील त्यावेळेला तुम्हाला त्या पूर्ण व्यवस्थित इन डिटेल मध्ये आपण बघणार आहोत. वेट अ मिनिट. ओके, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ह्या कन्सेप्टच्या आहेत त्या पूर्ण इन डिटेल मध्ये बघू. क्लासेस, ऑब्जेक्ट्स, पॉलिमॉर्फिझम, अब्स्ट्रॅक्शन वगैरे हा पूर्ण इन डिटेल मध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, थँक्यू.